स्वयंघोषित बाबा ऋषिकेश वैद्य याला 6 एप्रिलपर्यंत म्हणजेच 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी त्याची 10 दिवसांची पोलीस कोठडी पुण्यामधील कोर्टाकडे मागितली होती। पिंपरीमधून काल ऋषिकेश वैद्यला पोलिसांनी अटक केली होती। त्याच्यावर पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यामध्ये महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईमध्ये दाखल असलेला गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता। आपण महादेवाचा अवतार आहोत असं सांगत त्यानं महिलेवर अत्याचार केले होते। भोंदू ऋषिकेश वैद्य आणि पीडितेची 2023 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली। महादेवाचा अवतार असल्याची बतावणी करत साधना शिकवतो असं त्यानं महिलेला सांगितलं। मी शंकर तू माझी पार्वती असं पीडित महिलेला तो सांगू लागला। 31 मार्च 2023 ला ऋषिकेश वैद्य पीडितेला भेटण्यासाठी पुण्यात आला। एका मंदिरात आराधना करण्यासाठी जायचंय असं नाटक करत त्यानं महिलेला लॉजवर नेलं। पाण्यात गुंगीचं औषध देऊन महिलेवर बलात्कार केला। तू माझी पार्वती आहेस, शंकराला सर्वस्व अर्पण केलंस असं त्यानं महिलेला सांगितलं। यानंतर महिलेला वसईला बोलावून पुन्हा अत्याचार केले। महिलेला फोटो आणि व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेल केलं। स्वतःचाही आक्षेपार्ह अवस्थेतला व्हिडिओ महिलेला पाठवला। ऋषिकेश वैद्य यांच्याकडून आम्ही दोघांनी त्यांची आज न्याय बाजू मांडलेली आहे आणि सर्वप्रथम ज्या सरकारी वकील आणि तिथल्या जे आयो आहेत त्यांनी सांगितलं की त्यांना 14 दिवसाची पोलीस कस्टडीची गरज आहे, कारण की त्यांना वसई येथे जाऊन इथल्या लॉजवर जाऊन त्यांचे काही मोबाईल्स जप्त करायचे, त्यावर त्यांना त्या सगळ्या गोष्टी जप्त करायच्या आहेत। त्याच्यासाठी त्यांनी 14 दिवसाची PCR मागितली होती, परंतु आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचं खंडन करून आज मेहरबान न्यायालयाने त्यांना 6 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे।